अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज मी जो उपाय सांगणार आहे तो एखादा तुमचा व्यवसाय असेल, कारखाना असेल, किराणा मालाचं दुकान असेल किंवा तुमचं ब्युटी पार्लर असेल, सोन्या चांदीचं दुकान असेल, पानपट्टी असेल, पिठाची गिरणी असेल, कोणताही छोटा मोठा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय चालत नाही, सतत त्या व्यवसायात अडचण आहे, कामं थांबलेले आहेत, त्यासाठी हा प्रभावी उपाय आहे। उपाय साधा सोपा आहे पण प्रभावशाली आहे। हा उपाय हनुमानजींच्या आशीर्वादानं तुम्हाला करायचा आहे। जिथे हनुमानांचं तुम्ही सेवा करता तिथे तुम्हाला कशाचीच अडचण येत नाही। काय करायचं बघा, मंगळवारपासून तुम्हाला हा उपाय सुरू करायचा आहे सलग 11 दिवस। एक साहित्य काय घ्यायचं, एक तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या घ्यायचा, 5 किंवा 7 लवंग आणि एक चांदीचं कॉईन किंवा 1 रुपयाचं कॉईन घ्यायचं। मंगळवारी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ आंघोळ करायची, स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करायचे आणि देवघरामध्ये तुम्ही बसायचं, आसन घ्यायचं, बसायचं आणि तो तांब्याचा तांब्या आहे, त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये ते कॉईन टाकायचं, चांदीचं कॉईन असेल ते टाका, नसेल तर 1 रुपयाचं कॉईन टाका आणि ज्या काय 5 किंवा 7 लवंगा तुम्ही घेतल्या त्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि जिथे तुम्ही देवघरामध्ये हनुमान चालीसा वाचायला बसणार आहे तिथे तुम्हाला हा तांब्या जवळ ठेवायचा आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 वेळा हनुमान चालीसा वाचायचा आहे। हे हनुमान चालीसा वाचत असताना तुम्हाला हनुमानजींना सांगायचं आहे की माझा हा व्यवसाय, ह्या व्यवसायात माझी अडचण आहे, व्यवसाय चालत नाही, व्यवसायात मंदी आलेली आहे, सतत कामं थांबलेले आहेत आणि हे अडचणी दूर होऊन माझा व्यवसाय व्यवस्थित चालावा असं म्हणायचं आणि 3 वेळा हनुमान चालीसा वाचायचं। हा तांब्या फक्त जवळ ठेवायचा आहे, असं 3 वेळा वाचायचं, परत दुसऱ्या दिवशी 3 वेळा, असं सलग 11 दिवस दररोज 3 वेळा हनुमान चालीसा वाचायचं। हे हनुमान चालीसा पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी वाचायला बसलाय, ज्या वेळेला वाचायला बसलाय त्याच वेळेला त्याच ठिकाणी सलग 11 दिवस हे हनुमान चालीसा वाचायचं। हा तांब्या जो आहे तो 11 दिवस तसाच देवघरामध्ये एक झाकण झाकून ठेवायचा आहे। ज्यावेळेला तुम्ही वाचायला बसता त्यावेळेला तो तांब्या तुमच्या जवळ असला पाहिजे, त्यामुळं त्या पाण्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होईल। हनुमान चालीसा वाचल्यामुळं सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि त्यानंतर 11 दिवसांनंतर हे पाणी ते जे आहे ते तुम्हाला वापरायला सुरू करायचं आहे। 3 महिने हे पाणी वापरायचं। काय करायचं, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी साईडवरती जाता त्यावेळेला तुम्हाला हे पाणी तुमच्या अंगावरती शिंपडायचं आहे किंवा व्यवसायाच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी थोडंसं शिंपडायचं आहे। हे पाणी तांब्यामधलं जे तयार सकारात्मक पाणी झालेलं आहे हे तुम्ही एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये किंवा तांब्याच्या किंवा स्टीलच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं। 3 महिने हे पाणी वापरायचं। 3 महिन्यानंतर परत तुम्हाला हे पाणी असं तयार करायचं आहे। अशा पद्धतीनं जर हनुमान चालीसा दररोज 3 वेळा वाचून तांब्याच्या तांब्यात किंवा स्टीलच्या तांब्यात एनर्जीचं पाणी तयार केला, सकारात्मक पाणी तयार केला तर तुमचा व्यवसाय कुठलाही किती अडचणीत असू दे, हनुमानजी त्या व्यवसायात तुम्हाला यश देतील, व्यवसाय व्यवस्थित चालेल, व्यवसायात प्रगती होईल, कुठलेही कामाची अडचण असेल तर ती दूर होईल। हा उपाय तुम्ही नक्की मंगळवारपासून करायला सुरू करा। उपाय करत असताना फक्त श्रद्धेनं विश्वासानं करा। चला ट्राय करू, झालं तर झालं असं म्हणू नका आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, संपूर्ण माहिती बघून करा आणि त्याप्रमाणे उपाय करा। नक्की हनुमानजी तुमच्या व्यवसायात यश देऊन तुमचा व्यवसाय भरभराटीला आणतील। उपाय नक्की करा। व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये प्लीज श्री स्वामी समर्थ लिहा। श्री स्वामी समर्थ।